जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो जागे व्हा जागे व्हा पालिका जागे व्हा जागे व्हा जागे व्हा पालिका जागे व्हा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा पुरमपूर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पुरमपूर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा महाराष्ट्र सेनेचा जय हो या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय या आयुक्त साहेबांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो भ्रष्टाचार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा जागे व्हा जागे व्हा पालिका प्रशासन जागे व्हा जागे व्हा जागे व्हा पालिका प्रशासन जागे व्हा पादचारी मुलांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पादचारी मुलांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा पादचारी पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पादचारी पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो पालिका हाय 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 पालिका हाय 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 अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय महापालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय यातून या नवी मुंबईतील अभियंत्यांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय या अभियंत्यांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय भ्रष्टाचार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा जागे व्हा जागे व्हा पालिका प्रशासन जागे व्हा जागे व्हा जागे व्हा पालिका प्रशासन जागे व्हा पादचारी मुलांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पादचारी मुलांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो सन्माननीय
पादचारी पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं, पादचारी पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं. बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा, बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. पालिका हाय 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 हाय, पालिका हाय 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 हाय. शेतकऱ्यांचं करायचं काय? खाली लोकांवरती पाय, महापालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली लोकांवरती पाय, यातून या नवी मुंबईतील अभियंत्यांचं करायचं काय? खाली लोकांवरती पाय, या अभियंत्यांचं करायचं काय? खाली लोकांवरती पाय. निर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, माननीय राजसाहेब ठाकरेंचं पालिका प्रशासनचं करायचं काय? खाली लोकांवरती पाय, झोपलेल्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली लोकांवरती पाय, पादचारी पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. काय केलं ब्रिज उभे करतोय आपण मोठे मोठे ऐका ना साहेब. रेल्वेचे ब्रिज सगळे तसेच असतात ना बोलावले. याच्यामध्ये आहे ना तुम्हाला मी हे दिलेलं आहे 15 दिवसात त्याचं जर काम तुम्ही चालू नाही केलं तर आम्ही ठाणे बेलापूर रोड बंद करणार आहे पूर्ण स्पष्ट सांगतोय तुम्हाला ते skywalk झोपणार नाही, हा, झोपून जाणार नाही. पूर्ण बंद ते ब्रिज नाही आमचा स्कायवॉक आमची मागणी पादचारी स्कायवॉक तुम्ही जे आम्हाला लिहून दिले ना ते जर तुम्ही एक पूर्ण बाब सांगतो तुम्हाला नाही बघा म्हणजे जर साहेबांचं असं म्हणणं की 1 वर्षात आपण ब्रिज कंप्लीट त्यांना करणार कळतंय बोलायचं, ते कोणाच्या तरी हा बांधलेले. पादचारी बोली एक म्हणून बोलत धोरणात्मक नाही. निर्णय असतो त्यासाठी एस्टिमेट बनवावं लागेल मंजुरी घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये आणि परत टेंडर करावं अहो रातोरात जीआर चेंज होतो ह्याला काय वेळ लागणार आहे लोकांच्या जीवासाठी काय आता कसं करणार? कधी काही गोष्टींसाठी बोलताय नाही, 100% साहेब बरोबर आहे प्रशासकीय तुमचं प्रोसेस आहे तुमचं प्रशासकीय प्रोसेस करायला साहेब जर एखादा हे आलं ना तर त्याचे एका रात्रीत तुम्ही वर्क ऑर्डर निघते त्रिभाषा सूत्र हा. आंदोलन 5 तारखेला होतं. काल जाऊन दिल्लीतून ते दोन्ही जे रद्द झाले काय होतं ना दोन्ही विषय वेगळे आहेत. पालिका विषय पालिका आयुक्ताच्या सांगतो. बघा हे काय आहे? हे धोरण आहे धोरण आमची शहर अभियंता नाही ठरवत धोरण ठरवण्यासाठी समिती असते बाबा यांनी एखादी गोष्ट प्रपोज केली की त्या समितीला बोलवायला तुम्ही कशाला बोलताय मग? त्यानंतर मग त्याच्याकडे जाणार त्याचा प्रोसेस असतो तो साहेब, प्रोसेस ऐका, आम्हाला ऐका. सांगतोय तुम्ही पण माझेच नागरिक आहात. अहो ते लिहून दिले तर लिहून जे दिले ना साहेब, 6 मिनिट सांगा. बोलून देतो त्याच्यावर उत्तर द्या ना मग बघा, तुम्ही. एक काम करा म्हणून सांगतो एक काम करा मला- शिंदे साहेब आम्हाला एक पत्र लिहून द्या 1 वर्षात आम्ही तो ब्रिज बनवतो आणि खाली जर कुणाचं ऍक्शन वगैरे जर काय झालं की जबाबदारी माझी राहील महापालिका आम्ही राहील. लगेच निघतो चला दे लिहून चला जा आम्ही लगेच उठतो काय आम्हाला घेणं देणं नुकसान भरपाई 1 कोटी रुपये देणार हा, बरोबर ना? जबाबदारी नुकसान भरपाई 1 कोटी रुपये देणार असं लिहून द्या झाला. जबाबदारी तुम्ही घ्या. एखादा जर माणूस करता माणूस गेला साहेब एखाद्या घरातला जर करता माणूस गेला त्याच्यावर त्याची फॅमिली अवलंबून आहे हा. तर ते रस्त्यावर येतील ना आम्हाला काय करायचं त्यांच्या घरात कोण घ्या जबाबदारी. अहो, यांच्या घरात कोणच नाही कमवणार आहे. यांची घरची व्यक्ती गेली नाही. काय आहे आणि कधीपर्यंत त्याचा आपण लोकांना बरं तुम्ही हे बघा ना याच्यामध्ये काय लिहिलंय साहेब ऐका 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो नाही तिथं आहे का रुग्णवाहिका? नाही ट्रॅफिक हवालदार नाही कोणीच नाही 2 मिनिटं ठेवतात परत ऐका साहेब तुम्ही आता हे एक महापालिकेतच आहे ना आम्ही वाचून दाखवा. प्रतिनिधी म्हणून आले की नाही स्थापत्य विभागाचे तुम्ही प्रतिनिधी म्हणून आले की नाही इथे बसलेत की नाही बरोबर ना मग हे कोणी लिहून दिलेलं आहे मी सांगतो ऐका हे कोणी मुद्द्याच सांगतो तुम्हाला हे कोणी लिहून दिलंय वाच ना. तुम्ही काय म्हणताय तुम्ही सांगताय की ह्या आपण काय आंदोलनात इथं काय प्रश्नोत्तर करायला थोडंच आलोय जे तुम्हाला म्हणायचं ते सांगा ना अजून कळलं नाही रुग्णवाहिका आहे का तिथे तुम्ही लिहून देताय ना रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध करून देतो उद्या जर ऍक्सिडेंट झाला तर कुठे
रुग्ण वाहिका त्याची तुम्ही परत ऍक्सिडेंट मृत्यू झाल्याच्या नंतर तुम्ही त्याला हे देणार होते. किती मृत्यू झाले आपले द्या याला लिस्ट द्या तुम्ही भरपाई त्यांच्या घरी पण चला. वाचा काय परिस्थिती हा? आहे, काय वाचा तुम्ही. मग तुम्ही काय वाचताय मग आतापर्यंत त्यांच्या डोक्यात डोक्यात कशी सेटिंग लागेल हा, ते चालू. याच्यावरती चालू पब्लिक काय हॅलो. शिवसाहेब, अशी उत्तर नका देऊ. आम्ही आहे ना पुढचे शहर अभियंता म्हणून तुमच्याकडे बघतोय आम्ही, आणि तुमच्याकडनं अशी उत्तराची अपेक्षा नाहीत आम्हाला. काय लिहिलंय त्यांनी की जे मोबदला किंवा महापालिकेच्या समावेश धोरणात्मक निर्णय करता प्रस्ताव सादर करण्यात केला का? नाही कुठलं आता कुठले केस आले होते का याचे आता हे काय हे तेवढं झालेत नाही, हे सगळे आत्ताच झालेत नाही. या आंदोलनाच्या नंतरच झालेला मग ऍक्सिडेंट नाही ते. 12 ऍक्सिडेंट दर महिन्याला होतात तिथे. 12 ऍक्सिडेंट रेशो येतो. हॅलो. केला का तुम्ही त्या समितीला? त्या सगळ्यांना ते 50 एक महिना पुढची टाकी तिथे बघू दे किती मारतात. त्याचा जो असेल ना कुठला प्रस्ताव तर ते दिलं. यांनी जे म्हणलं त्याचं पुढं म्हणलं ते करू. मी काय बोलतो तुम्हाला आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध नवी मुंबईकर जे आहे ते संतापलेले व्यक्त करताना दिसून येत. अशाच मनसेने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. उड्डाणपूल पाहिजे. आपण पाहू शकता नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदेच्या दालनाबाहेर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. कुठल्याही मागण्या ज्या आहेत महापालिकेच्या प्रशासनाकडून मान्य केल्या जात नाहीत. त्यानंतर मनसे आक्रमक होत आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन करण्याचा भूमिका जी आहे मनसेच्या नेत्याने केलेली आहे. त्यामुळे आंदोलन पवित्र घेत असताना आता कुठेतरी महापालिकेला जाग येणार का, असे सगळे प्रश्न पडलेले आहेत. आपल्यासोबत मनसेचे नेते निलेश वानखेडे सर आहेत. सर, महापालिकेला तुमच्या जाग येणार का की नाही? नक्कीच ना. तुम्ही बघत असताल आज आम्ही इथे या दालनात बसलोय कारण यांच्याकडून न्याय निवाडा झाला नाही. आमचे विभागाध्यक्ष ने सांगितलं की तुर्ब्यामध्ये आज तुम्ही बघत असाल हे फोटो, एवढे मृत्युमुखी पडलेली लोक आहेत. रोज कोण ना कोण त्यांचे ऍक्सिडेंट होते. पदचारी पूल पाहिजे आणि आयुक्त साहेबांनी लिहून दिलं होतं की 8 महिन्यामध्ये आम्ही करून देतो. आज करून नाही दिले म्हणून आमची ही वेळ आली इथं बसायची. त्याच्यामुळे मला काय म्हणणं, हे रोष आहे हा आम्हाला काय आवड म्हणून नाही आलेला आम्ही, पण तिथं कुठेतरी लोकांचा मृत्युमुखी होतोय. कुणाचे तरी वडील जातात, कुणाचा तरी मुलगा जातो, कुणाचा तरी भाऊ जातोय. त्या संदर्भामध्ये आम्ही इथं आलेलो. पण यांना नुसतं ते 35 कोटीचं होतं ते 50 कोटीवर ब्रिज केलाय, पण एक पदचारी पूल बनू शकत नाही. त्याच्यामुळं ही जनता आणि महाराष्ट्र मनसेना मिळून आज आम्ही इथं दालनामध्ये बसलेलो आहे. सर, तुम्हाला स्कायवॉकची मागणी करतायत, कशासाठी स्कायवॉक? आमचा तुर्बे स्टोअरचा विभागाध्यक्ष चंद्रकांत मंजूरकर गेली 5-6 वर्ष तिथल्या नागरिकांसाठी झटतोय की जेणेकरून माझं नागरिक नोकरीला, हॉस्पिटलला, शाळेला तुर्बे स्टोअरवरून इकडं तुर्बे गावामध्ये ह्या बाजूला यायला लागतं. इकडून जे काय रेल्वेचे जे लोक सुटतात त्यांना MIDC मध्ये जायला लागतं. म्हणजे मला असं वाटतं 50-60 हजार लोक रोज इकडून तिकडून तो रस्ता ओलांडतात आणि त्यातून वार्षिक कमीत कमी 12-13 लोकांचा बळी जात असतो. आणि बळी जात असल्यामुळं गेली 5-6 वर्ष आमचा विभागाध्यक्ष मागणी करतो की आम्हाला एक पदचारी पूल बनवा. ह्या लोकांनी त्या पदचारी पूल काहीतरी 24 करोडचा होता, तो आता 50 करोड नेऊन ठेवलाय. त्याच्यानंतर तो कॅन्सल केला. आता फ्लायओव्हर बनवत आहे. बरं, तो बनवताय त्याला आता कमीत कमी 1 वर्ष झाली, तोही काही बनत नाही. आणि त्याच्यामुळं तेच म्हणणं असं की जे वरून गाड्या जायला लागल्या की खाली लोक ये जा करू शकतात, खाली कुठलं वाहनच येणार नाही. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपात द्या. आमचे स्थापत्य विभागाचे शिंदे साहेबांवर मिटिंग झाले. कमीत कमी आमचे 2 तास त्यांच्यावर चर्चा झाली. गायकवाड साहेब आणि ते होते. त्यांना कोणत्याही प्रकारचं काही उत्तर देता येईना आणि त्यामुळं आम्ही उठून डायरेक्ट आयुक्त साहेबांच्या दालनाच्या समोर आम्ही बसलेलो आहोत. हे आमचं शिष्टमंडळ आहे आणि आमची कमीत कमी 200-300 लोक आम्ही खाली थांबवलेले. जरी असे प्रकार महापालिका जर लोकांचा विचार करत नसून कॉन्ट्रॅक्टरांचा नको त्या लोकांच्या हिताचा विचार करत असेल तर आम्ही आज आयुक्तांना घेराव घातल्याशिवाय किंवा ही पदचारी पुलाची मागण्या केल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही आहोत. हे होते मनसे आणि तिथले रहिवासी. आपण बघितलं महानगरपालिका किती बेजबाबदारपणे वागताना दिसून येत आहे. ठेकेदारासाठी 2-2-3-3 उड्डाणपूल करायची पालिकेची तयारी आहे, मात्र यांना पादचारी स्कायवॉक करायला महापालिकेला प्रशासन जाग येत नाहीये आणि अनेकांची मृत्यू झाले, संसार उघड्यावर पडलं. नेमकं काय कार्य, काय मागण्या? आम्ही काय इथं काय चहा प्यायला आयुक्तांकडे आलेलो नाही. विषय खूप गंभीर आहे आणि विषय इतका गंभीर आहे की तुर्ब्यामध्ये वारंवार आज 4-5 वर्षापासून आमचा विभागाध्यक्ष आंदोलन करतोय. तिथं उपोषण केले. त्या व्यक्तीने का केलं म्हणून काय त्यांच्या घरच्यासाठी लाडासाठी नाही केले, पण निवड हे मृत्युमुखी पडतात रोज त्यांच्या एरियामधून. कोणाचे वडील आहेत, कोणाची आई आहे, कोणाचा भाऊ आहे, असे लोक मृत्युमुखी पडतात. आणि ब्रिज होणारे, हा ब्रिज बी 4 वर्ष झाला नाही.
त्याच्यामुळे या राग आणि रोष आहे आमच्या चंद्रकांत दरवेळेला इथं दालनात येतो, महापालिकेत येतो, अभियंत्याला भेटले पण उत्तर बरोबर भेटलं नाही. आयुक्तांनी बी मध्ये काय सांगितलं की 8 महिन्या अगोदर की आम्ही देतो म्हणून स्कायवॉक, पण यांनी दिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळं हा राग कुठेतरी आज ही कितीतरी मोठी जनता तुर्ब्या स्टोअरची मार्केटला येते, मार्केटमधून परत पलीकडे जाते. तर हे कुठेतरी आयुक्त आणि आयुक्तांच्या खालची टीम ही कुठेतरी ठेकेदाराच्या नावाखाली 24-25 कोटीचं काम त्या ब्रिजचं आज 50 कोटीवर नेले. म्हणजे निवळ या ठेकेदारांसाठी ही महापालिका जन्माला आलेली, जी जनतेसाठी जन्माला आलेली नाही असा माझा आरोप आहे. म्हणून माझं असं म्हणणं आयुक्तांनी आता तरी पदचारी पूल जर तुम्ही देणार आहे तर देत नसल्यान तर आम्ही इथून उठणार नाही. सर, पादचारी पूल व्हावं, स्कायवॉक व्हावं यासाठी मागणी करताय, दालना बाहेर बसलेले आहे. विषय असा आहे की आयुक्त साहेबांनी 8 महिने अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की आम्ही पादचारी पूल इथं बनवतोय म्हणून. आता याला 8 महिने झाल्याच्या नंतर आम्ही महापालिकेत येतोय. विभाग अध्यक्ष त्यांच्याकडून 2दा आंदोलनं झाली महापालिकेच्या इथं. माझा विषय असा आहे की ह्या आयुक्तांना या ठेकेदारांच्या नावाखाली जपतात असं मला वाटतंय. कारण जबाबदारी ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नाहीये. कारण पादचारी पुलाच्या नावाखाली आज तो ब्रिज होतोय, 4 वर्ष झाले. तुम्ही बघत असाल किती मृत्युमुखी पडलेली लोक आहेत. यांना ते गांभीर्य नाहीये. यांना फक्त तो ब्रिज बनवायचा. ब्रिजची ठेकेदारी जी 24 कोटीची होती ती 50 कोटीवर नेली. पण यांना एक पादचारी पूल या तुर्ब्या गावातल्या या तुर्ब्या स्टोअरच्या लोकांना देता येत नाही. कारण तिथून कमीत कमी 5-50 हजार लोक रोज इकडून तिकडून इकडं जात आहेत. एपीएमसी मार्केट मोठं असतं, तिथं एपीएमसी मार्केटची देवाणघेवाण आहे. अशा पद्धतीत असताना आयुक्त बिलकुल त्याच्यात लक्ष घालत नाही. त्यांच्या खाली मला तर असं वाटतं की आयुक्तांची खाली टीम ऐकतच नाही असा माझा आरोप आहे. नुसते ठेकेदार संध्याकाळ झाली का अख्खे ठेकेदार या महापालिकेच्या भोवतीने फिरतायत. आणि कुठंतरी जनतेच्या हितासाठी जे काम पाहिजे, या तुर्ब्याच्या लोकांना काय पाहिजे त्याचा प्रश्न नाहीये. यांना फक्त तिथं ब्रिज बनवायचा. पादचारी पूल जो आयुक्त स्वतः बोलले होते देतो ते द्यायला तयार नाही. त्याच्यासाठी आयुक्तांच्या दालनाच्या इथं आम्ही हे आंदोलन करतोय. तुमच्या मागण्या काय? आमच्या मागण्या एवढ्याची की पादचारी पूल पाहिजे आम्हाला, जो तुर्ब्यातल्या सगळ्या जे शाळेत जात आहेत, कोण नोकरीला जाते, पुढे व्यापार करायला जातात, त्याच्या पलीकडे जाताना तिथे ऍक्सिडेंट होत आहेत भरपूर. आणि ती ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून हे सगळी जनता इथं आलेली आहे. किती दिवस जातील माहित आपल्याला? फुटब्रिज करायचं म्हणलं तर किती? कशाला एवढं? रेल्वेचं ब्रिज एका महिन्यात होतं. कुठलं? एका महिन्यात तुम्हाला दाखवतो ना किती असे ब्रिज एका महिन्यात झालेले दाखवतो की तुम्हाला. ब्रिज होतोय ना ते कसं अगोदर बनवलेलं असतात ते फक्त उभा नाही होऊ शकत. बरोबर आहे. जर तुम्ही ब्रिज टाकताय तर तिथे स्कायवॉक होऊ शकत नाही, हे तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या ब्रिजचं प्रोव्हिजन हे तुम्ही मागील 4 वर्षापासून आहे. 27 कोटीचं पहिलं टेंडर होतं, आता ते गेले 50 कोटीपर्यंत. बरोबर आहे. ठाणे बेलापूर महामार्गावर जो तुम्ही टाकताय तुर्बे स्टेशनच्या समोर त्याच आहे. बरोबर. जर हे सगळं माहीत असताना, बरोबर, तुम्ही टेक्निकल पर्सन आहे, हे लिहून देणारे पण टेक्निकल पर्सन आहे, ते काय कोण असं हे नाहीये. तुम्हाला जर एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत असताना तुम्ही हे का देताय की तुम्ही 8 महिन्यात आम्ही तुम्हाला हे सगळं बघून आम्ही तुम्हाला पादचारी पूल देतो म्हणून तुम्ही का लिहून देता? मग तो शिपाई तर नाही ना, कोण लिहून देणारा शिपाई आहे का? ज्या ठिकाणी नको तिथं वाशी सेक्टर 9ला तो कसं त्याचे काय टेक्निकल? दुसरी गोष्ट, तांत्रिकदृष्ट्या म्हणजे तुमचं तेच आहे. तांत्रिकदृष्ट्या म्हणजे तेच आहे, दुसरं काही नाही. तांत्रिकदृष्ट्या म्हणजे काय की तुम्ही ब्रिज बनवतो त्यामुळे आपल्याला पॉसिबल नाहीये स्कायवॉक देईल, हीच तांत्रिक गोष्ट आहे. अजून ज्या ठिकाणी तुम्ही वर करणार आहात, पण जो पूल करणार आहे ना, पूल असा पहिला कसा होता, कमी उंचीचा होता, त्याला 2 गाड्या ठेवले होते. आता 4.5 मीटर उंचीचा पूल करतोय म्हणून ते सुद्धा आराखडा वाढला त्याचा रचनेचा. ठीक आहे. आता पूलच एवढा चांगला अंडरपास करू शकता ना तुम्ही त्याला. जर वर्तन नाही देऊ शकत तर अंडरपास देऊ शकता ना तुम्ही. ते पुण्यात येते ना ते अंडरपास सारखं. तिथून गाड्या जाणार कसं? गाड्या जाणार समजा अंडरग्राउंड देतात म्हणजे तुम्ही आपले जे पूल आहेत ना, पूल जाणार, खालून गाड्या जाणार. कोपरगाव रेल्वे स्टेशन, घनसोली रेल्वे स्टेशन आहे तसेच ना. पण हा कसं आहे, त्या ठिकाणी तुमची लोकवस्ती एवढी नाहीये. या ठिकाणी 50 ते 60 लोकसंख्या आहे. कोपरगावला घनसोलीचा वेगळा आहे. तिथं आहे ना फक्त 2च गाड्या आहेत ना इकडे जायला पलीकडे. आता काय होईल, हा पूर्ण म्हणजे सगळे गाड्या असतील त्याला पलीकडे जाण्यासाठी.
रोडच क्रॉस करायचा ना, जाताना रोडच क्रॉस करायला लागेल ना त्याला. नाही, आता रोड क्रॉस करताना काय होणार की सगळे वाहनं आहेत ना, पूर्ण वाहनं ब्रिजवर जातील येतील. कशावरून पूर्ण जातील नाही, तिथं का खालून कोण जाईल? अहो सर, तुम्ही असं लिहून द्या, एखादं ऍक्सिडेंट झालं ना त्यांचं भरपाई तुम्ही महानगरपालिका देता असं लिहून द्या. आता हे जे पत्रक दिलेलं आहे, या पत्राच्या नंतर 12 जणांचा मृत्यू झालाय. 12 जणांचा मृत्यू झालाय. ऍक्सिडेंट तिथंच लागेल. ऍक्सिडेंट कशामुळे झालं ते बघायला क्रॉस करताना क्रॉसिंगला गाडी ऐका, सांगतो गाडी जरा फास्ट आली, माणूस जरा पुढे पाठी करायला झाला का तो पटकन त्याच्या धक्का लागतो समोरच्याला. कारण गाडी जायला, माणसं जायला चान्सच आणि मोठे मोठे नाही. रोड आपण काय केलं त्यासाठी? स्कायवॉक जर असेल, शिंदे साहेब, स्कायवॉक असेल तर लोकांचा खाल्लं येण्या जाण्याचा प्रश्नच येणार नाही. लोक वरनं जातील, वरनं येतील. नाही, एक मिनिट ऐका ना, आता काय केलंय आपण, त्याला ते हाईटचे हे लावले, म्हणजे हे जे जड मोठी वाहन आहेत ना, ते डायव्हर्ट केले, ते MIDC मध्ये डायव्हर्ट केले सगळी मोठी वाहनं. त्याला आपण हाईट रिस्ट्रिक्शन नाही, आता हे लावलं. ब्रिज बनस करते 1 वर्ष लागेल. 1 वर्ष लागेल. 1 वर्षाचं आम्हाला लिहून द्या. 1 वर्षाच्या आतमध्ये जर कोणाचा मृत्यू होईल त्या ट्रॅफिकमुळे त्याला 1-1 करोड रुपये द्या. कोण जर मेलं चुकून नाही, काहीतरी सेफ्टी पाहिजे ना आपल्याला. सेफ्टिकच नाहीये, लोक रोज मरतायत. तो अपघात हा क्रॉसिंगमुळेच होतो. बरोबर आहे, अपघात न होण्याचं की हाईट वाला जे मला एकच आहे, शिंदे साहेब, तुम्ही साईडने सर्व्हिस रस्त्यामध्ये ठेवले तुम्ही त्या एरियात कधी गेला की तुम्ही? तुमचे जे अंडरपास ठेवले ते कसं आहे, पुढे ज्या ठिकाणी लोकवस्ती नसते ना त्या ठिकाणी तो पर्याय तुम्हाला जमतो. जिथे 10-12 लोक जाणार दिवसात, एखादी गाडी क्रॉस होणार, त्या ठिकाणी तो विषय चालू शकतो. पण ऍट ए टाइम रोज सकाळची ज्यावेळेस कामाला जायची जी वेळ असते ना, त्या टायमाला 10,000 15,000 लोक येतात. पत्र दिले पण ऍम्ब्युलन्स अजून लागले नाही तिथं. कारण ते एमर्जन्सी ट्रॅफिक होते, तुमच्या अँब्युलन्स टाइमवर पोहोचत नाही, त्यामुळे अशी लोक मरतात तिथे. पण जे मेल्या लोकांची त्यांची काही सेफ्टी काय आहे आपल्याकडे? त्याचे काय आता ते विमान पडले की कोटी दिले, तुमचे काय अपघात झाले? वडील वारले आत्ताच. ऍक्सिडेंट झाला त्यांचा. त्यांच्या क्रॉसिंग घरात करताना. ती म्हातारी अजून उठली नाही तेव्हापासून. तुम्ही दुर्भाग्य जाऊन पाहणी करा, सर्वे करा, लोकांना काय लागतं ते तुम्ही त्या निर्णय करा ना काम. लोकांना जे पाहिजे का तुम्हाला जे आम्ही पाहिजे असं बोलत नाही, आम्ही बोलतो, आम्ही मागणी करतो, ते नाहीये. तेच कळत नाही तुम्ही आम्हाला. सर्वे करा त्या ठिकाणी दुर्भाग्य जाऊ. पण ठेकेदाराने बी त्याची माणसं ठेवायला पाहिजे ना. इमर्जन्सीला सिट्या वाजवा, माणसं जाऊ दे, गाडी थांबवा, हे बी पाहिजे ना. त्याला एवढे मोठे टेंडर दिले, पुढे एक माणूस नाही त्याचा. ऐका, त्याचा माणूस आहे, एक माणूस नाही त्याचा. हे करताय तुम्ही सांगताय. कोण करतो त्याला? नाही. हे करताय नसेल. अहो, तेव्हा पण हे काम द्यायचं नसतं, त्याचं काम हेच नाही. गोष्ट येईन म्हणून. साहेब एक काम करा, ती माणसं दरवेळी हेच ऐकतो आम्ही. ब्रिज कॅन्सल करा आणि लोकांसाठी पदचारी पूल करा. ब्रिजची गरज नाही तिथं. साईडने जेवढा आनंदीकृत आहे ना सगळं, 50 कोटी ते सगळं काढून टाका. बसतील. 50 कोटी 50,000 कोटी. मला वाटतं काही समाजसेवक दुर्गोष्ट म्हणून किती लोक तुम्हाला पत्र दिलेले आहेत, ब्रिज तुम्ही रद्द करा, पब्लिक ब्रिज द्या म्हणून. पब्लिक ब्रिज दिला तर तुम्हाला आपल्याला 50 करोड खर्च करायची पण गरज नाही. तुरुंबे विभागाच्या वतीनं की तुरुंबे स्टोअरवरून तुरुंबे स्टेशनला यायला पब्लिक पाथवे पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांच्या दालनासमोर आम्ही आंदोलन केलं आणि आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी आमच्याबरोबर जवळजवळ अर्धा तास त्या विषयाशी चर्चा केली आणि चर्चेतून आयुक्त साहेबांनी सांगितले की त्या ठिकाणी जे जायला एक मार्गी होता तिथे मी जवळजवळ एक 9 मार्ग तयार करतोय आणि त्या 9 मार्गामधून ओव्हरफ्लायच्या खालून लोक जाऊ येऊ शकतात असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्हाला समजावलं. आणि आम्ही असणारे आमचे जे काही विषय होते की आम्हाला फ्लायओव्हर पाहिजे किंवा अंडरग्राऊंड ब्रिज पाहिजे, कारण लोकांना या जायला तो ब्रिज पोषक नाही, या माध्यमातून आम्ही आयुक्त साहेबांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आम्हाला शब्द दिला की मी त्या स्थानकावरती जातो, त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची पाहणी करतो आणि मला जे योग्य वाटतंय त्या पद्धतीने मी तिथे मार्ग काढतो. तेव्हा आम्ही आयुक्त साहेबांना एक इशारा दिलाय की तुम्ही ओव्हरब्रिज बांधा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या नागरिकांचा तिथं जीव वाचला पाहिजे. तिथं जर एखादं मय झालं किंवा एखाद्या मुलाला शाळेत सोडायचं झालं तर त्या ठिकाणी FMC तुरुंब्याला त्या बाजूला जायला लागतं आणि ते जात असताना कुठलाही मार्ग नाही. आमचं फक्त एकच मागणी होती की आम्हाला
पब्लिक पाथवे पाहिजे, पलीकडे जायला पब्लिक ब्रिज पाहिजे. तुम्ही जो गाड्यांसाठी ब्रिज बांधता त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, तरी पण ते जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून त्याच्यानंतर जे काही त्यांना करायचे, काय अधिकाऱ्यांना सूचना ते देतील. आणि या ठिकाणी मी एकच इशारा दिलाय की साहेब, तिथं जर पुनरावृत्ती ऍक्सिडेंटची झाली तर त्या ठिकाणी आम्ही महापालिकेवरती ते जे काय होईल कॉर्पोरेशनच्या गुच्छेने काय घडू नये, पण यांच्या काही बुद्धिजीवी हे वर्ग यांच्यामुळे जर तिथं काय एखादी घटना घडली तर त्या घटनेला संपूर्ण आयुक्त जबाबदार. 1000 लोक घेऊन आयुक्तांना घेरावा घालू आणि पुनरावृत्ती आम्ही ते ब्रिज पाडून आम्ही पब्लिक पाथवेज तिथे बनवायला आम्ही त्याच्यासाठी ठाम राहू. एवढं बोलून मी इथेच थांबतो. बाकी आमचे विभागाध्यक्ष 2 शब्द बोलतीलच त्या विषयावरती. तुर्भे विभागातले जे आमचे चंद्रकांत मंजुळे आहेत त्यांनी जवळजवळ गेले 2 ते 4 वर्षापासून त्या ठिकाणी पादचारी पुलाची मागणी करत आहेत. तरी देखील जे पालिका प्रशासन आहे, नवी मुंबई पालिका प्रशासन, हे कोणी ठेकेदारांच्या वगैरे या लोकांचे काही ते खिशे भरण्यासाठी का हा विषय चालू आहे का हे काय आम्हाला काय माहिती नाही. पण एखाद्या पादचारी पुलामुळे जर तिकडले जर लोकांचे प्रश्न सुटत असतील आणि ते देखील स्वस्तामध्ये, तर ते हे उगाच आपले 27 कोटीचा जो म्हणजे ब्रिज होता पूर्वी, ते आता जवळजवळ 50 करोडच्या वरती त्याचा आता एस्टिमेट निघालेला आहे. पण जे छोट्यामध्ये पादचारी पुलामुळे जर प्रश्न मिटू शकतो तर त्यासाठी एवढे मोठे खटाटोप कशासाठी, हे कोणासाठी, जे त्यांचे जे मला वाटतं जे पालिका प्रशासनाचे जे जावळे आहेत असं काहीतरी ते विषय असेल. पण आमचा एक इशारा आहे की जर यापुढे त्या ठिकाणी चुकून एखादा मृत्यू झाला त्यात पालिका प्रशासन पूर्ण जबाबदार राहील आणि त्या ठिकाणी मोठं जन आंदोलन घेऊन होणाऱ्या जो काही त्याचा त्रास होईल पालिकेला तो त्या संबंध त्या सर्व आयुक्तांचा असेल, हा इशारा देत आहे मनसेकडनं. जय हिंद, जय महाराष्ट्र.